नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला नीटबद्दल सविस्तर माहिती भेटत असते. मागच्या 4 वर्षापासून आपण काउन्सेलिंग करत आहोत. 2023 पासून तर तुम्हाला सगळे लाईव्ह सेशन असतात. जे पण तुमचे डाऊट असतात ते सगळं काही या चॅनलवरती क्लिअर केलं जात असतं. त्याच्यासोबतच जे पण कॉलेजचे रिव्ह्यू असतात ते सुद्धा कॉलेजचे रिव्ह्यू सगळे टाकण्यात आलेले आहे. लवकरच ते तुमच्या समोर पब्लिश होणार आहे. सध्या ते प्रायव्हेटमध्ये आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर ते लवकरच तुमच्या समोर येणार आहे. तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन भेटत राहील आणि हे जे ऑल आहे, जे नोटिफिकेशन आहे, ते पण तुम्ही एकदा नक्कीच तिथं जाऊन तुम्ही ते करून घ्या. ठीक आहे, नोटिफिकेशन ऑन करून घ्या, ज्याने नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला समजेल. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे बघा, एकदम जसं आहे डाटा तसंच तुमच्या समोर मी ठेवणार. काही पण मी इकडं-तिकडं डाटा करणार नाही. जसा डाटा आहे तसाच देणार आणि मी सांगितलेलं आहे 3000 पेक्षा कमी होणार कट ऑफ, म्हणजे 3000 रँकपेक्षा कमी होणार. रँक म्हणजे काय, तर ऑल इंडिया रँकपेक्षा कमी होणार. किती हजार? 3000. तर ते कशामुळं सांगत आहे बरं का मी? मागच्या वर्षी 5,15,000 वरती BAMS क्लोज झालं होतं. या वर्षी ऑल इंडिया रँक 15,016 वरती क्लोज होईल किंवा 15,020 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. असं मी का बरं म्हणत आहे बरं का? तर त्याचे काही रिझन्स आहेत आणि ते रिझन काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करून घेऊयात. ठीक आहे. तर पहिला रिझन म्हणजे मागच्या वर्षी आहे ना, नीट स्टुडंट जे रजिस्ट्रेशन केलं होतं MST CET मध्ये स्टेट कोटामध्ये ते 67,200 विद्यार्थ्यांनी केलं होतं. किती? 67,200. हे खूप जास्त आकडा होतो. 67,200 म्हणजे खूपच जास्त आकडा आहे हे 67,200. पण यावर्षी तसं नेमकं होणार का? तर तो डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही. पण मागच्या वर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेतला होता. पण यावर्षी तसं काही होणार का? तसं काही यावर्षी 2 ते 3,000 विद्यार्थी कमी होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. पहिली ही गोष्ट समजली तुम्हाला. दुसरी गोष्ट आणि जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्या कारणामुळे त्या कारणामुळे कट ऑफ घसरू शकतो आणि तो म्हणजे नवीन कॉलेजेस येणार आहे का? तर जे आपले हेल्थ मिनिस्टर आहे हसन मुश्रीफजी, त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की या वर्षी 2026 मध्ये 1000 नवीन जागा येणार आहे MBBS साठी. तर या कारणामुळे पण BAMS कट ऑफ वरती इम्पॅक्ट पडू शकतो. बरोबर? तर या कारणामुळे पण हा पण एक कारण आहे ज्याच्या कारणामुळे कट ऑफ कमी होऊ शकतो. तिसरा कारण आणि सगळ्यात महत्त्वाचा कारण तो काय आहे, की खूप सारे विद्यार्थी आणि पालक चुकीची काउन्सिलिंग करतात. त्यांना मार्क चांगले असतात, सगळं काही चांगलं असतं, पण तरी सुद्धा ते काय करत असतात, ते चॉईसेस चुकीचे टाकतात, फॉर्म चुकीचा भरतात किंवा कुठं ना कुठं काही ना काही चूक करत असतात. त्या कारणामुळं त्यांना कॉलेज अलॉट होत नाही. खूप सारे विद्यार्थी असतात असे. कमीत कमी 10 ते 15,000 तर विद्यार्थी असतातच. पण तुमच्याकडून ही चूक व्हायला नको म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो मी, की मेडिकल सिम्प्लिफाईड आतापर्यंत मागच्या वर्षी 900 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लास्ट इयरमध्ये करून दिलेलं आहे MBBS, BAMS आणि BHMS मध्ये. तर जर का तुम्हाला कंप्लीट मेडिकल काउन्सिलिंगचा पॅकेज हवा असेल तर तो आपला 5,000 मध्ये आहे. किती हजारमध्ये आहे? 5,000 मध्ये. रिझल्ट नंतर तो 7,000 पर्यंत होऊन जाईल. रिझल्ट पर्यंत हा ऑफर आहे. रिझल्ट पर्यंत हा ऑफर संपून जाईल, 7,000 होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय भेटणार याच्यात, तर तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट करून देण्याची जिम्मेदारी ही मेडिकल सिम्प्लिफाईडची राहील, जर का तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरून काउन्सिलिंग करत असाल तर. त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये गाजलेली लिस्ट म्हणजे मेडिकल सिम्प्लिफाईडची आहे. तुमच्या रँकनुसार, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या बजेटनुसार एकदम परफेक्ट लिस्ट तुम्हाला भेटत असते. कुठं भेटत असते? तर मेडिकल सिम्प्लिफाईड वरती भेटत असते. त्याच्यासोबतच तुम्हाला पर्सनल गाईडन्स भेटत असतो. पर्सनल गाईडन्स कशासाठी? की तुमची जी पण काही इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण तुमचं कॉलेज निवड करतो. त्याच्यासोबतच तुमचे जे पण काही डाऊट असते ते सगळे डाऊट क्लिअर केले जाते. पर्सनलाइज ग्रुप असतो आपला एक, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. प्रत्येक वेळेस तुमची Zoomवरती मीटिंग घेतली जाते. सगळं काही इथं तुम्हाला केलं जातं. ठीक आहे. ऑनलाईनच सगळी सुविधा उपलब्ध आहे. आणि ज्यांना ऑफलाईन करायचं असेल, ऑफलाईन भेटायचं असेल तर ते म्हाडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे, डिस्ट्रिक्ट जालना. तर तुम्ही इथं सुद्धा व्हिजिट देऊ शकता. आपले ऍडमिशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे आणि ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे एनरोल सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आता विद्यार्थी चूक कशी करतात,
तर समजून घ्या. विद्यार्थी खूप जास्त पॅनिक होऊन जातात. कसे पॅनिक होतात? तर मी सांगू इच्छितो तुम्हाला. पहिल्या राउंडमध्ये त्यांना कॉलेज भेटत नाही. दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना कॉलेज भेटत नाही. तर ते तिसऱ्या राउंडमध्ये काय करतात? तर ते बी-ए-एम-एस समजा नाही भेटत आहे, तर ते काय करतील आता? तर डायरेक्ट बी-एच-एम-एसची काउन्सिलिंग सुरू करून टाकतात. म्हणजे बी-ए-एम-एसचे कॉलेजेस टाकेल काही, त्याच्यानंतर बी-एच-एम-एसचे कॉलेज टाकून देतात आणि त्यांना बी-एच-एम-एस कॉलेज अलॉट होऊन जातात. त्या कारणामुळे ते काउन्सिलिंगमधून बाहेर होतात. असे खूप सारे विद्यार्थी होते मागच्या वर्षी सुद्धा ज्यांनी असं केलं होतं. याचा अर्थ काय आहे, की प्रॉपर गाईडन्स भेटत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रॉपर गाईडन्स हवं असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्याला मागच्या 4 वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडून तुम्ही काउन्सिलिंग करा. म्हणजे बघा, त्याच्याकडून विचारून घ्या, की त्या कॉलेज लागत आहे का? मागच्या वर्षी काय कट ऑफ होता? स्वतः सुद्धा केली काही हरकत नाही, पण सगळी इन्फॉर्मेशन करून घ्या, माहिती करून घ्या तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब जरी केलं तुम्ही, तुम्हाला भेटणारच आहे. इन्फॉर्मेशन तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. पण पर्सनलाइज वेगळं असतं थोडं. ठीक आहे. ते समजावणं अत्यंत गरजेचं. तर हे समजलं तुम्हाला, की प्रॉपर गाईडन्स नाही, चुकीची काउन्सिलिंग, चुकीची लिस्ट. त्यामुळं पण खूप सारे विद्यार्थी काय होतात, काउन्सिलिंगमधून बाद होतात. चांगले मार्क जरी असले तरी सुद्धा. चांगलं कॉलेज भेटत नाही. तर हे तिसरं रिझन आहे, की त्याच्यामुळं कट ऑफ काय होतं, कमी होतो. तर दुसऱ्यांच्या चुकामुळं आपल्याला फायदा होत असतो. ठीक आहे. हे समजणं अत्यंत गरजेचं. चौथा फॅक्टर काय असतो, तर रिपीटचा असतो. हे उदाहरण दिलं फक्त मी, असं होतं, जनरली असं होतच असतं. 10 ते 15,000 विद्यार्थी असंच करतात. रिपीट फॅक्टर काय आहे? तर रिपीट फॅक्टर म्हणजे काय नेमकं? तर रिपीट फॅक्टर म्हणजे खूप सारे विद्यार्थी काय करतात, पहिल्या राउंडमध्ये, दुसऱ्या राउंडमध्ये सीट ऑक्युपाईड करून घेतात आणि नंतर काय डिसिजन घेतात तिसऱ्या राउंड नंतर, की मला आता काय करायचंय, रिपीट करायचंय, मला बी-ए-एम-एस करायचं नाही, मला रिपीट करायचंय. तर ते काय करतात, रिपीटला जातात. है ना? तर ती सीट वॅकंट होऊन जाते. त्या कारणामुळं पण कट ऑफ कमी होतो. तर इथं आहे ना, कसं असतं ना, हे जे काउन्सिलिंग असते, ते सगळं पेच असतं. पेचाचा खेळ आहे हे. पेच समजतं ना तुम्हाला? म्हणजे गुंतागुंतीचा खेळ आहे. इथं प्रिडिक्शन लावावे लागतात, थोडंफार रिस्क घ्यावा लागतो, शेवटपर्यंत जावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करत असतात. 4 राउंड असतात बघा. हा रिपीट फॅक्टर समजला तुम्हाला? ओके. आता याच्यानंतर 4 राउंड असतात. म्हणजे राउंड जे मागच्या वर्षी तर 4 झाले होते. यावर्षी 3 घेतात की काय माहीत नाही. पण यावर्षी पण 4चाच ट्रेंड चालेल. 4 राउंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकता तुम्ही. त्याच्यासोबतच 4 स्ट्रे व्हॅकन्सी राउंड असतात. मागच्या वर्षी 7 झाले होते, पण आपण 4च घेऊ. तर 4 स्ट्रे व्हॅकन्सी, 4 हे राउंड म्हणजे 8 राउंड असतात असे टोटल मिळून. समजलं तुम्हाला? ओके. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. ठीक आहे. आता कट ऑफ आता तुम्ही म्हणत आहात सर, म्हणजे मी म्हणत आहे, की कट ऑफ कमी होणार, रँकनं कमी होणार. कसं होणार ते सांगशील एकदा? सगळे तर सांगत आहे, मार्क वाढलेले आहे सगळ्या विद्यार्थ्यांचे. तर कट ऑफ कसं काय कमी होणार? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण डोक्यात घालून घ्या ही गोष्ट. आता पुढे तुम्ही काउन्सिलिंग करणार आहात. डोक्यात घालून घ्या, की मार्कवरती कधीच काउन्सिलिंग होत नसते. कधीच नाही. जे मार्कवरती काउन्सिलिंग करत आहात ते चुकीचे आहे. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा करत असाल तर चुकीची आहे. सगळी काउन्सिलिंग जी होत असते ती होत असते ऑल इंडिया रँकवरती किंवा एस-एम-एल वरती. ऑल इंडिया आणि एस-एम-एल सारखेच असते म्हणा, पण ऑल इंडिया रँकवरती. तर ती काय होणार, यावर्षी घसरणार आहे. टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसलं असेल तुम्हाला, की 3,000 रँक घसरणार. तर 3,000 पेक्षा जास्तच रँक घसरणार. मी फक्त 3,000 म्हणत आहे. त्याचं रिझन पण सांगितलं मी तुम्हाला हे, आहे का नाही? हे रिझन सांगितले? ओके. पुढचे रिझन काय आहे ते पण बघून घ्या. आता सगळे म्हणत आहे, की कट ऑफ वाढणार आहे, कट ऑफ वाढणार आहे, कट ऑफ वाढणार आहे. तर खरंच कट ऑफ वाढणार आहे का? कधीच कट ऑफ वाढत नसतो. नेहमी खाली जात असतो. नेहमी. नेहमी खाली जात असतो. समजून घ्या कसं आता. तुम्हाला हे समजेल आता. डोकं उघडून समजून घ्या इथं. ठीक आहे. रँक लो बट मार्क शुड बी हाय. बघा, नेहमी काय असतं ना, यावर्षी रँक लो जाणार. रँक लो जाणार, पण मार्क जास्त दिसणार तुम्हाला. मागच्या वर्षी एक उदाहरण देतो मी तुम्हाला आता. 2025 मध्ये काय झालं होतं माहिती आहे का? ज्या विद्यार्थ्याला 360 मार्क होते, त्याची ऑल इंडिया रँक 4,24,000 च्या सुमारास होती. उदाहरण आहे हां. उदाहरण धरून चला फक्त. उदाहरण आहे. समजा, गोष्टला समजा. थोडं किचकट आहे हे कन्सेप्ट, पण खूप जास्त समजावायची गरज आहे ही कन्सेप्ट सगळ्यांना. तर 2025 मध्ये काय होतं, ते उदाहरण आहे फक्त. 360 मार्क होते. किती होते? 360. आणि हाच बरोबर आहे उदाहरण. आणि त्या विद्यार्थ्याची रँक 4,24,000 होती. समजलं तुम्हाला एवढं? समजलं?
यावर्षी एक्सपेक्ट करत आहे फक्त मी, की 360 मार्कवरती 5,25,000 ऑल इंडिया रँक येईल. समजा. एवढी नाही येणार, याच्यापेक्षा कमीच येणार. फक्त मी उदाहरणासाठी दिलं. याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? याला कमी मार्क आहे खूप जास्त. हे की नाही? समजलं का? याला कमी मार्क आहे. समजून घ्या, समजून घ्या. मागच्या वर्षी याला काय होते? जास्त मार्क होते, पण याला कमी आहे. कारण पेपरचा लेव्हल कसा होता? मॉडरेट होता. हे की नाही? मागच्या वर्षी हार्ड होतं. है ना? तर याचा अर्थ समजत आहे का तुम्हाला मला काय बोलायचं आहे? समजून घ्या. इथं काय बोलायचं आहे मला, की 2025 मध्ये काय झालं होतं, की 5,10,000 वरती क्लोज झालं होतं. ठीक आहे. पण या विद्यार्थ्याला मार्क जास्त होते मागच्या वर्षी ॲज कंपेअर टू या मार्कपेक्षा. याची रँक किती होती? 4,24,000 होती. म्हणजे याचे मार्क 360 असून सुद्धा हा विद्यार्थी काय होता? 2026 मध्ये 2026च्या मार्कपेक्षा 360 मार्क जे होते त्याचे जास्त होते 2026 मध्ये. त्याची रँक मागच्या वर्षी जर का त्याला 360 मार्क आले असते, 4,24,000 आली असती त्याची रँक मागच्या वर्षी. पण यावर्षी 5,25,000 येणार. समजत आहे का माझं? ओके. मागच्या वर्षी BAMS क्लोज झालं होतं 5,10,000 वरती. या वर्षी होणार 5,16,000 वरती. समजलं? अंदाज समजला तुम्हाला? एकदम परफेक्ट समजलं? जरी मार्क जरी मागच्या वर्षीपासून वाढलेले असले, तरी सगळं काही रँकवरती असतं. हे मला समजवायचं होतं तुम्हाला. आणि रँक यावर्षी कमीच जाणार 3,000 ते 6,000 पर्यंत. समजलं? थोडं कन्सेप्ट हे खूपच अवघड आहे. समजणं थोडं कठीण आहे. तरीसुद्धा मी समजवण्याची कोशिश केली तुम्हाला, प्रयत्न केला. तर आय होप तुम्हाला समजलं असेल मला बोलायचं काय आहे, की रँकमध्ये काही फरक पडत नाही. रँक नेहमी दरवर्षी खाली जात असते. मार्कचा डिफरन्स येत असतो नेहमी. ठीक आहे. पण रँक कधी पण खालीच येत असते. मागच्या 5 वर्षाचा ट्रेंड आहे बघा तुम्ही एकदा. ठीक आहे. 2024 मध्ये 4,98,000 गेला होता. 2025 मध्ये किती गेला होता? 5,10,000 गेला होता. यावर्षी 5,10,000 जाईल. तर असं असतं. समजलं तुम्हाला? सो आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी नक्की तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अथवा म्हाडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता.